9.25 कोटींचा गाजावाजा, अन 80 लाखांचाच व्यवहार. नाहटा प्रकरणात वकिलांचा धक्कादायक दावा. अटकेमागे राजकीय सूड तर नाही ना? फसवणूक की फक्त हातउसने? नाहटा प्रकरणात वकिलांनी उघड केले नवे धागेदोरे. अटकेमागे राजकारणाचा गेम, न्यायालयीन कागदपत्रांवरून वकिलांचा मोठा दावा. NBW जमीन आणि 9.25 कोटींचा दावा. नाहटा प्रकरणात नेमकं सत्य काय? पुण्यातील तब्बल 9 कोटी 25 लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार नाहटा यांच्या अटकेमागचं सत्य आता समोर येत असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय. ॲडव्होकेट राहुल जामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलंय. 9.25 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराशी नाहटा यांचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसून न्यायालयीन नोंदीनुसार त्यांच्यावरील प्रकरण हे केवळ 80 लाख रुपयांच्या हँड लोन व्यवहारापुरतंच मर्यादित आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार न्यायालयाने जामीन मंजूर करताना 23 लाख रुपये न्यायालयात जमा करून घेतले, तर उर्वरित रकमेच्या परतफेडीसाठी कायदेशीर मुदतही दिली होती. तसेच पोलीस कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचे नमूद करतच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान एका तारखेला तांत्रिक कारणामुळे न्यायालयात उपस्थित न राहता आल्याने बिगर जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचेही वकिलांनी स्पष्ट केलंय. याहूनही महत्त्वाचा दावा म्हणजे हा व्यवहार कोणत्याही गुंतवणूक योजनेतील नसून दोन्ही पक्षांमधील परस्पर संमतीने झालेला हँड लोन व्यवहार असल्याचं न्यायालयीन आदेशात नमूद आहे, असं वकिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे नाहटा यांच्यावर झालेली ही कारवाई राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचा संशय उपस्थित करण्यात आलाय. तर राजकीय सूडबुद्धीने तर ही कारवाई झाली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. या संपूर्ण प्रकरणात पुढे कोणते खुलासे होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.